हा दिवस प्रभूचा आहे, उल्हास व आनंद करू. हा दिवस प्रभूचा आहे, उल्हास व आनंद करू. किती थोर तो देव, सर्वस्व आपणास दिले. किती थोर तो देव, सर्वस्व आपणास दिले. तारक तो, सामर्थ्य तो, येशू देव युगानुयुग आहे. तारक तो, सामर्थ्य तो, येशू देव युगानुयुग आहे. हालेलुया, हो हो हो, होसाना. हालेलुया, हो हो हो, होसाना. हालेलुया, 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 हालेलुया. पिता, पुत्र व पवित्र आत्मा यांच्या नावे. प्रभू तुम्हा बरोबर असो. आणि तुमच्या अंतर्यामी. तर मला सांगण्यात आलं आहे की तुम्ही ह्या रिट्रीटमध्ये जुदाच्या सिंहाप्रमाणे ओरडत आहेत. मला एकदा ओरडून दाखवा. तर ह्या ओरडण्यामधून आपण परमेश्वराला काहीतरी सांगतो. आजच्या परिस्थितीला धरून आपण काय ओरडून सांगणार परमेश्वराला? पाऊस पडतो, कमी पडतो की जास्त पडतो? तर पाऊस पाडण्यासाठी ओरडून परमेश्वराला सांगण्याची गरज नाही, बरोबर? पण मग ओरडून काय सांगायचं त्याला? कसली शांती? म्हणजे पावसा शांत हो. मग काय शांत? हां बोला. अच्छा, नाही, परमेश्वराला ओरडून सांगा की परमेश्वराने ज्यांची घरं मोडलेली आहेत त्यानेच बांधून द्यायची, तुम्ही नाही बांधायची. सगळं त्यालाच सांगायचं करायला. आपण बिंदास. पोर्तुगीज भाषेमध्ये म्हणतात ना, सावकाश, खुश, सगळं चाललंय आपलं, तो बघील. नाही, तर परमेश्वराला सांगा की आम्हाला आता शक्ती दे, आमच्या सरकारला शक्ती दे, चांगली बुद्धी दे आणि त्यांना चांगली घरं बांधून देण्यासाठी व्यवस्था कर. सांगणार की नाही? तर बोला, परमेश्वरा आम्हा सगळ्यांना चांगली बुद्धी दे आणि पावसाने ज्यांना उद्ध्वस्त केलं आहे त्यांची व्यवस्था करण्यासाठी आम्हाला चांगली बुद्धी दे. आणि त्यासाठीच आता आपण ह्या मिसा बलिदानामध्ये प्रार्थना करणार आहोत. आज आपण कबूल करूया मिसाच्या सुरुवातीला की आपण प्रार्थना करतो, पण बाजूला आपल्या शेजाऱ्याला काय पाहिजे, तो कोणत्या अडचणीमध्ये आहे ते आपण बघत नाही. देव देव करतो, असं वाटतं की तो आपलं सगळं क्षमा करील आणि आपलं सगळं करील. नाही, तो म्हणतो पहिलं तुझ्या शेजाऱ्याकडे बघ, शेजाऱ्यावर प्रीती कर, त्याला काय पाहिजे ते बघ, नंतर मग मी तुला देईन सगळं पाहिजे ते. तर आपण सुरुवातीलाच आठवण करू, आपले घरचे जे शेजारी आहेत ते, गावातले लोक आहेत ते, आपल्याबरोबर काम करतात ते,
त्यांच्याबरोबर आपलं काही फाटले का, वितुष्ट आहे का, त्यांच्या काही गरजा आहेत का, डू दे नीड समथिंग फॉर विच आय हॅव नॉट हेल्प्ड, त्याची आपण आठवण करू आणि त्या बाबतीत परमेश्वराची क्षमा मागू. सांगू परमेश्वराला की मी त्यांची ही गरज भागवली नाही, माझ्या लक्षात आली नाही. त्याचं आपण तर कोणाला सांगायचं आहे का सगळ्यांच्या देखत की मी अशीच एखादी माझ्या शेजाऱ्याची एक गरज किंवा एक अडचण किंवा एक संकट आलं असताना मी बघितलं पण मी लांब राहिलो, मदत नाही केली, असं कोणाला कबूल करायचं आहे सगळ्यांच्या समोर, परमेश्वराच्या समोर आणि क्षमा मागायची आहे. कोणाला बोलायचं असेल तर माईक द्या आणि त्यांना बोलू द्या. कोणाला बोलायचं आहे, क्षमा मागायचे सगळ्यांची. येस, थँक्यू. Dear Lord, if I have hurted any of my neighbors, my friends, my colleagues, in any words, in any action, then I am truly sorry. हे प्रभो आम्हावर दया कर. आणखीन कोणाला काही अशी आपली चूक पाप कबूल करायचं आहे, किसको अपने पड़ोसी की मदद नहीं किया. मला आमच्या घरच्या लोकांनी भरपूर त्रास दिला आहे, आजूबाजूवाले सगळ्यांनी त्रास दिला, पण मी त्या येशूच्या नावाने त्याला सगळ्याला क्षमा केलेली आहे ऑलरेडी. हे ख्रिस्ता आम्हावर दया कर. जो ओरडून बोला. आज मिसामध्ये ओरडायचं सिंहासारखं. आणखीन तिसरं कोणी आहे आपली चूक कबूल करण्यासाठी? छोटीशी चूक दुसऱ्याबरोबर आपण केली असेल, वाईट केलं असेल, आहे कोणी? ठीक आहे, आपण सगळेजण मनातल्या मनात ह्या चुका आठवू, परमेश्वराची क्षमा मागू आणि परमेश्वर आपल्याला क्षमा कर. हे प्रभो आम्हावर दया कर. हे प्रभू, सर्व समर्थ परमेश्वर आम्हावर दया करो, आमच्या पापांची क्षमा करो आणि आम्हाला सार्वकालिक जीवनाकडे नेवो. आमेन. परम ईशाला स्वर्गांत गौरव, ओरडायचं. सचनाना देव आम्ही तव स्तुती करीतो रे देवा, धन्यवाद नावा देतो सदा, भजन पूजन करीतो रे सेवा, महिमा हो गावा मुखे नीत. प्रभु देव पित्या प्रभु परमेशा, विश्वेशा स्वर्गेशा शक्तिशाली, नाम उडी मान हो तरुणवंत, तुझी भगवंत थोर जगी. प्रभु जगदीशा प्रभु येशू ख्रिस्ता, एकुला त्या सुता गुणवंता, जनक नंदना परेशा को करा, प्रभु दुःख हारा परमेशा, दयेच्या सागरा जग पापहारी, या आमवरी करी त्वरा. पतित पावना जग पापहारी, प्रार्थना स्वीकारी लेकरांची, बैसला पित्याच्या उजव्या हातासी, तुझी अविनाशी दया करी. परम पित्याच्या वत्से ऐश्वर्यात, परम पवित्र आत्म्यासह, परम पवित्र तुझी प्रभुवर, तुझी ओ कठोर
सचनाना देव शांती देव सचनाना देव शांती देव. आपण प्रार्थना करूया. हे प्रभू परमेश्वरा, आम्ही तुझी लेकरं आहोत आणि म्हणून धैर्याने तुझ्यासमोर उभे राहतो आणि सिंहाप्रमाणे ओरडतो. ओरडून आमच्या मागण्या तुला सांगतो. ओरडून आम्ही तुझी स्तुती करतो. आम्हाला तू हिम्मत दिलेली आहे, आम्हाला चांगला आवाज दिलेला आहे आणि म्हणून निर्धास्तपणे आम्ही तुझ्यासमोर ही प्रार्थना करत इथे राहिलो आहोत. तरीसुद्धा आज तुझ्याकडे एक विनंती करतो की ज्याप्रमाणे आज आम्ही सगळे ख्रिस्ती लोक आनंदाने स्वातंत्र्याने तुझी स्तुती करण्यासाठी एकत्र जमतो, तशाच प्रकारे आम्हाला हे स्वातंत्र्य, धर्मस्वातंत्र्य आमच्या ह्या भारत देशामध्ये नेहमी लाभो. जे आज आमच्या देशामध्ये स्वातंत्र्य हटवू पाहत आहेत, हिटलरशाही आणू पाहत आहेत, त्यांना चांगली बुद्धी दे. आम्हाला त्यांच्या विरुद्ध लढण्यासाठी हिम्मत दे. त्यांच्या समोरसुद्धा आमचं धार्मिक स्वातंत्र्य ओरडून सांगण्यासाठी आम्हाला सिंहाप्रमाणे निर्धास्त कर. ही प्रार्थना आम्ही आमच्या प्रभू येशू ख्रिस्ताद्वारे करतो. पण पहिला वाचन ऐकूया. बसा. पहिले वाचन ज्ञानग्रंथ या पुस्तकातून घेतलेले वाचन. परमेश्वराचा हेतू काय आहे हे कोण जाणू शकतो, किंवा प्रभूची इच्छा काय आहे हे कोणाला समजेल. कारण सर्व मानवाचे विचार निरुपयोगी आहेत आणि आमच्या योजनांचे यश अनिश्चित आहे. कारण नाश पावणारे शरीर आपले ओझे आत्म्यावर टाकते आणि हा हैहिक पिंजरा विचारवंत मनावर दडपण आणतो. या जगात काय आहे याची कल्पना करणेही आम्हाला जड जाते आणि आम्हाला काय करता येते हे जाणण्यास आम्हाला श्रम करावे लागतात. परंतु स्वर्गात काय आहे याची चाहूल कोणाला लागली आहे. तू आपले ज्ञान पुरविल्याखेरीज आणि वरून तुझा पवित्र आत्मा पाठविल्याखेरीज तुझा हेतू कोण जाणू शकतो. आणि अशा प्रकारे जगात असलेल्यांच्या वाटा सरळ करण्यात आल्या आणि त्यांना तुला काय आवडते हे शिकवण्यात आले. हा आहे प्रभूचा शब्द. देवाला धन्यवाद. प्रतिसाद स्तोत्र. आपला प्रतिसाद असेल. हे प्रभू, तू पिढ्याने पिढ्या आमचे निवासस्थान आहेस. बोला. हे प्रभू, तू पिढ्याने पिढ्या आमचे निवासस्थान आहेत. तू मनुष्याला पुन्हा मातीस मिळवतोस आणि म्हणतोस, अहो मानवानो, परत जा. कारण तुझ्या दृष्टीने सहस्त्र वर्षे कालच्या गेलेल्या दिवसासारखी आणि रात्रीच्या पहरासारखी आहेत. आपला प्रतिसाद. हे प्रभू, तू पिढ्याने पिढ्या आमचे निवासस्थान आहेस. तू पुराप्रमाणे मानवांना घेऊन जातोस. ते निदेकप्रमाणे क्षणिक आहेत. सकाळी उगवणाऱ्या गवताप्रमाणे ते आहेत. सकाळी ते तरारून वाढते. आपला प्रतिसाद. हे प्रभू,
तू पिढ्याने पिढ्या आमचे निवासस्थान आहेस. आम्हाला आमचे दिवस असे गणण्यास शिकव की आम्हाला शुद्ध अंतःकरण प्राप्त होईल. हे परमेश्वरा, आपला राग आवर. तुझा राग सर्व काळ आहे का? तू आपल्या शौकावर करुणा कर. आपला प्रतिसाद, हे प्रभू, तू पिढ्याने पिढ्या आमचे निवासस्थान आहेस. तू आपल्या दयेने आम्हाला प्रभातीस तृप्त कर, म्हणजे आम्ही हर्षभरीत होऊन आमचे सर्व दिवस आनंदात घालू. आमचा देव परमेश्वर, ह्याचा प्रसाद आमच्यावर हो आणि आमच्या हातचे काम सिद्धीत जाओ. आपला प्रतिसाद, हे प्रभू, तू पिढ्याने पिढ्या आमचे निवासस्थान आहेस. Second reading, a reading from the book of Philemon. Yet for God's sake, I rather appeal to you, being such a one as Paul, the aged, and now also a prisoner of Jesus Christ. I appeal to you for my son, Onesimus, whom I have begotten while in my chain, who once was unprofitable to you, but now is profitable to you and to me. I am sending him back. You therefore receive him, that is my own heart, whom I wish to keep with me, that on your behalf he might minister to me in my chain for the gospel. But without your consent, I wanted to do nothing, that your good deeds might not be my compulsion, as it were, but voluntary. For perhaps he departed for a while for this purpose, that you might receive him forever, no longer as a slave, but more than a slave, a beloved brothers, established to me, but how much more to you, both in the flesh and in the Lord. If then you count me as a partner, receive him as you would me. This is the word of the Lord. Thanks be to God. Hallelujah, hallelujah, hallelujah. Christa sache. Hallelujah, hallelujah, hallelujah. Christa sache. Christa sache. Hallelujah. ओरडा. Christa sache. Hallelujah. Christa sache. Hallelujah. Christa sache. प्रभू तुम्हा बरोबर असो. तुमच्या अंतर्यामी. लोकलिखित शुभ वर्तमानातून घेतलेले वाचन. हे प्रभू तुझा गौरव असो. तुम्ही ओरडत नाही, विसरले ओरडायला ना. येशू बरोबर मोठा लोकसमुदाय चालला होता, तेव्हा तो त्यांच्याकडे वळून म्हणाला, जर कोणी माझ्या मागे येईल तर त्याने आपला बाप, आई, बायको, मुले, भाऊ आणि बहिणी ह्यांचा आणि आपल्या जीवाचाही द्वेष करणार नाही, तर त्याला माझा शिष्य होता येणार नाही. जो कोणी स्वतःचा वधस्तंभ घेऊन माझ्या मागे येत नाही, त्याला माझा शिष्य होता येत नाही. तुमच्यामध्ये असा कोण आहे की जो किल्ला बांधायला गेला
आणि अगोदर बसून खर्चाचा अंदाज करून आपल्याजवळ तो पुरा करण्या इतकी ऐपत आहे की नाही ते पाहत नाही का? नाहीतर कदाचित त्या किल्ल्याचा पाया घातल्यावर त्याला जर तो पुरा करता आला नाही तर पाहणारे सगळे लोक त्याचा उपहास करून म्हणतील, हा माणूस बांधू लागला खरा, परंतु ह्याला तो पुरा करता आला नाही. तसंच असा कोण एक राजा आहे की तो दुसऱ्या राजाबरोबर लढाईत सामना करण्यास निघाला असताना अगोदर बसून विचार करत नाही की जो 20,000 सैन्य घेऊन माझ्यावर येतो त्याच्यावर मला 10,000 जाता येईल का? आणि जर जाता येत नसेल तर तो शत्रू दूर आहे, तोच तो वकिलास पाठवून सलोख्याचे बोलणे सुरू करील. म्हणून तुमच्या त्याप्रमाणेच तुम्हापैकी जो कोणी आपल्या सर्वस्वाचा त्याग करीत नाही त्याला माझा शिष्य होता येत नाही. प्रभूचे हे शुभवर्तमान. हे प्रभू येशू ख्रिस्ता, तुझी स्तुती असो. प्रिय बंधू भगिनींनो, आजचं आपलं शुभवर्तमान फार कडक आहे. कडक शब्दात येशू म्हणतो की जर तुम्हाला माझा शिष्य व्हायचं असेल तर तुमची आई, बाप, पत्नी, मुलं ह्यांचा द्वेष कर आणि मग माझ्या मागे ये. द्वेष करायचा आईबापांचा, मुलाचा सुद्धा. हे कसं समजून घ्यायचं येशू ख्रिस्ताचं बोलणं? ते समजून घेण्यासाठी मी एक तुम्हाला गोष्ट सांगतो. आणि ही गोष्ट आहे एका सिस्टरची. त्या सिस्टरचं नाव आहे कॅथरीन. जरा बोला. तर ही कॅथरीन सिस्टर एका शहरामध्ये, मोठ्या शहरामध्ये मोठ्या हायस्कूलची प्रिन्सिपल होती, शिकलेली. पण एके दिवशी तिला पत्र आलं. शी गॉट अ लेटर फ्रॉम होम. हर नेबर, तिच्या कुटुंबाच्या बाजूला राहणारे जे शेजारी होते त्या शेजाऱ्याने पत्र लिहिलं होतं. त्या पत्रात असं लिहिलं होतं की सिस्टर, तुमची आई जी आता 75 वर्षाची झाली आहे तिला तुमच्या भावाने एकटीच जुन्या घरामध्ये सोडून गेले आहेत. जुन्या घरात त्या सगळ्या भावांनी मोठी मोठी घरं बांधली, नवीन घरी बांधली, बंगले बांधले, कुणी शहरामध्ये राहायला गेले आणि त्या आईला एकटंच जुन्या घरामध्ये टाकून गेले आहेत. तर सिस्टरला काय वाटलं असेल? काय वाटलं असेल? काय वाटलं असेल? वाईट वाटलं असेल. आणि ती विचारात पडली, अरे माझी आई तिथे एकटी म्हातारी 75 वर्षाची आणि मी इथे मोठी सिस्टर म्हणून मिरवू का? आय मस्ट डू समथिंग टू हेल्प हर. तर अशा वेळेला सिस्टरने त्या आईला मदत करायची का? करायची की नाही? जोरात बोला. पण मग येशू म्हणतो की माझ्यावर तुम्ही प्रीती करा, आईवर, बापावर त्याचा द्वेष करा. हे खरं आहे? येशू ख्रिस्त असं म्हणतो की आईला सुद्धा तू बघू नको? नाही, त्याची तशी इच्छा नाही. तर सिस्टर कॅथरीन लगेच तिच्या सुपिरियरकडे गेली आणि म्हणाली की बघा, मला असं असं पत्र आलं आहे. आय मस्ट डू समथिंग फॉर माय मदर. आय विल इमिजिएटली गो होम, सी द सिच्युएशन, आणि काय परिस्थिती आहे, काय मला आईला मदत करता येईल ते मी बघीन आणि परत येईन मी. तर तिने 1 महिन्याची सुट्टी घेतली आणि ती गेली घरी. आणि बघते तर खरोखर तिची आई म्हातारी एकटीच पडले जुन्या घरात.
तिला उठता येत नाही, फिरता येत नाही. कोणीतरी बिचारे शेजारचे कोणाला ज्या दया येते तो काहीतरी तिला आणून देतो, ती खाते आणि राहते. आंघोळ करायला ती स्वतः जाऊ शकत नाही. विदाऊट बाथ शी वॉज देअर फॉर डेज. तिने सगळी तिची आंघोळ बिंघोळ सगळं केलं, साफसफाई केली आणि आता विचार करते की काय करायचं. भाऊ तर कोणी बघायला तयार नाहीत. 2 भाऊ, पण ते 2 जण पसार झालेले आहेत. 1 महिना तिने आपल्या आईची काळजी घेतली आणि आता पुढे काय करायचं, 1 महिन्यानंतर काय करायचं, म्हणून तिने आपल्या सुपिरियरला फोन केला आणि सांगितलं की परिस्थिती अशी आहे आणि आई काहीच करू शकत नाही, मला तिच्याबरोबर राहिलंच पाहिजे. ती सुपिरियर फार कडक होती. कडक म्हणजे काय माहिती आहे ना, कडक माणूस कसा वागतो, दयामाया नाही दाखवत. तर सुपिरियर बोलली, हे बघ, एकतर तुला कॉन्व्हेंटमध्ये यायचं आहे आणि राहायचं आहे, नाहीतर घरी राहा, तुझा निर्णय तू घे. तर सिस्टरसमोर मोठा प्रश्न पडला, आता काय करू, कॉन्व्हेंटमध्ये परत जाऊ आणि प्रिन्सिपल म्हणून तिथे काम करू की आईची सेवा करत राहू. मित्रांनो, तुम्ही काय सांगाल सिस्टरला, काय सल्ला द्याल, कुणीतरी सांगा. आणि माईक द्या, बोलायला माईक द्या. एक मिनिट, माईक घे, माईकवर बोला, माईकवर. तर काय त्या सिस्टरला तुम्ही काय सल्ला द्याल, काय सिस्टर तुम्ही काय करणार. सिस्टरने काय करायला पाहिजे, आईला डायरेक्ट तिच्या कॉन्व्हेंटमध्येच आणायला पाहिजे आणि तिची सेवा करायला पाहिजे. आईची सेवा बरोबर. आणि कॉन्व्हेंट सोडायला पाहिजे. कॉन्व्हेंट सोडायचं नाही, पण मग सुपिरियरनं सांगितलं तू जा, घरी जा. आणखीन कोणी काही सल्ला देईल. येस, बोला. She should serve her mother. उनकी माँ की सेवा करना चाहिए उसको. माँ की सेवा करना चाहिए, लेकिन कॉन्वेंट छोड़ना चाहिए. चलेगा. तो फिर ये यीशु के जो शब्द है, वो यीशु का यही तो शब्द है कि सबसे पहले प्रेम. He is breaking the commandment. Love. God is God of love. If you are not able to give love, serve, then there is no person. He came to serve, not to be served. पुढे काय झालं ते बघा. तर सिस्टरने खरोखर ठरवलं, मग त्या परिस्थितीत मी माझी आईची सेवा करत राहीन आणि आई मरण पावल्यावर जर मला कॉन्व्हेंटमध्ये घेतलं तर मी जाईन परत, असं ठरवलं तिने. आणि ती आईची सेवा करायला लागली. आईची सेवा करत असताना ती रोज सकाळी मिसाला देवळामध्ये जायची, चर्चमध्ये जायची, चर्चचे लोक तिला भेटायचे. तर तिच्या लक्षात आलं की त्या पॅरिशमध्ये, त्या गावामध्ये आणखीन 2 असे म्हातारे आहेत की ज्यांना त्यांच्या घरातल्या लोकांनी असंच टाकून दिलं आहे. पूर्ण टाकून नाही दिलं, पण नीट त्यांची सेवा केली जात नाही. असे 2 आणखी म्हातारे आहेत. तर सिस्टरने काय केलं, त्या दोघांना आपल्या घरी आणलं आणि तिचं ते जुनं घर खूप मोठं घर होतं. आणखी 2 म्हणजे एक पुरुष आणि एक स्त्री म्हातारे, ते पण 75 वर्षाचे, असे दोघांना तिने आपल्या घरात आणून ठेवलं. त्यांची पण सेवा सुरू केली. ते सगळं बघून त्या पॅरिशमधली विन्सेंट द पॉल सोसायटी होती. विन्सेंट द पॉल सोसायटी माहिती आहे ना, काय करतात ते, गरिबांना मदत करतात. तर त्या विन्सेंट द पॉल सोसायटीने बघितलं, सिस्टर फार चांगलं काम करतात. 3 म्हाताऱ्यांना सेवा देतात, त्यांना खाणं पिणं देतात, आंघोळ करतात त्यांची. विन्सेंट द पॉल सोसायटीचे मेंबर आले आणि सिस्टरला म्हणाले, सिस्टर घाबरू नका, तुम्हाला जे काही लागेल, तांदूळ, गहू, ते आम्ही पुरवू. विन्सेंट द पॉल सोसायटी देईल आणि पैसेसुद्धा देईल की ज्याद्वारे
तुम्ही त्यांची चांगली व्यवस्था करा. आणि अशा प्रकारे ते त्या सिस्टरचं घर एक होम फॉर दी एजेड झालं. काय झालं? येस, टाळ्या वाजवा. आणि सिस्टरच्या आईला सुद्धा कंपनी मिळाली, तिची पण तब्येत सुधारली आणि सिस्टर त्यांच्याबरोबर प्रार्थना करत असे. एक दिवस सिस्टर फादरना मग बोलली देवळातल्या, फादर एक दिवस या आणि ह्या आमच्या वृद्धांसाठी मिसा करा. फादर आले आणि फादरांनी मिसा केली आणि त्या मिसामध्ये ते वृद्ध आणि आजूबाजूचे काही लोक पण आले, त्यांनी पण मिसा केली आणि सुंदर गायन वगैरे केलं आणि सुंदर जणू काही त्या सिस्टरचं घर एक जणू काही चर्च बनलं. टाळ्या वाजवा. अशा प्रकारे सिस्टरने 5 वर्ष सेवा केली आपल्या आईची आणि त्याबरोबर आणखीन वृद्ध वाढले. 2चे 3 झाले, 3चे 4 झाले, 5 झाले आणि शेवटी 12 होते. चांगला एक वृद्धाश्रम झाला तो. 5 वर्षानंतर सिस्टरची आई मरण पावली आणि सिस्टर म्हणते की आता मी परत जाते कॉन्व्हेंटमध्ये. तिने आपल्या सुपिरियरला फोन केला की सिस्टर, माझी आई मरण पावली आहे आणि उद्या एंतेर आहे, फ्युनरल आहे. तिला काय आशा होती की सुपिरियर निदान माझ्या आईच्या फ्युनरलला तरी येईल. आली नाही. जवळच्या त्यांच्या कॉंग्रिगेशनच्या सिस्टर होत्या, त्यांना सांगेल त्यांच्यापैकी कोणीतरी येईल, कोणीच आलं नाही. पण सिस्टर म्हणते असू दे. तिने ते फ्युनरल केलं सगळं व्यवस्थित आणि मग सिस्टर सुपिरियरला परत फोन केला आणि ती म्हणाली की माझं कर्तव्य संपलं आहे माझ्या आईच्या प्रती, माझ्या कुटुंबाच्या प्रती. आता मी वन्स अगेन आय एम रेडी टू कम इन टू द कॉन्व्हेंट अँड सर्व ॲज सिस्टर. सुपिरियरने काय सांगितलं असेल? येऊ नको, आता तू सिस्टर नाही. 5 वर्ष तू बाहेर राहिली, त्या दिवसात तू काय केलं, कुठे गेली कोणाला माहिती, आम्ही तुला परत घेणार नाही. बंद. मग सिस्टरने ठरवलं ठीक आहे, जर मला तिथे सिस्टर म्हणून सेवा करता येत नाही तर मी इथे एक सामान्य स्त्री म्हणून हा वृद्धाश्रम चालवीन. आणि तिने तो वृद्धाश्रम मोठा केला, लोकांनी मदत केली, त्या घरावर आणखीन एक मजला दिला आणि फार सुंदर अशा रीतीने ते वृद्धाश्रम सुरू केलं. तर येशू ख्रिस्त जेव्हा आपल्याला म्हणतो की माझ्यापेक्षा जर तुम्ही तुमच्या आईवर, बापावर, बहिणीवर जर अधिक प्रेम केलं तर तुम्ही माझ्या लायकीचे नाहीत, तुम्ही माझे शिष्य होऊ शकत नाहीत. ह्याचा अर्थ हा आहे की तुम्ही आई वडिलांसाठी आपल्या स्वतःपेक्षा जास्त प्रीती करा. आता ह्या सिस्टरने त्याग केवढा केला, कॉन्व्हेंटचा त्याग केला, आपल्या भावी जीवनाचा त्याग केला. हे सोपं नव्हतं, पण तो त्याग येशूसाठी झाला होता. येशूच्या म्हणण्याप्रमाणे तिने तो त्याग केला आणि अशा प्रकारे तिने दोन्ही आज्ञा सांभाळल्या. येशूचं पण प्रेम केलं येशूवर आणि आपल्या आईवडिलांसुद्धावर प्रेम केलं. तर मित्रांनो, हे लक्षात घेऊया आपण आपल्या जीवनामध्ये सुद्धा आपण आपल्या आईवडिलांचं, नातेवाईकांचं, शेजाऱ्यांचं सुद्धा एवढं प्रेम केलं पाहिजे की स्वतःपेक्षा त्याच्यावर प्रीती जास्त केली पाहिजे. आणि ती प्रीती येशूवरच प्रीती. येशू म्हणालाच आहे की तुम्ही ह्या सगळ्या लोकांपैकी अगदी शेवटच्या माणसासाठी जे काही कराल, दलितातल्या दलितासाठी तुम्ही जे कराल ते काय होईल?
माझ्यासाठी होईल, कारण त्यामध्ये मीच आहे. तर येशूवर प्रेम म्हणजे नुसत्या येशूच्या चित्रावर प्रेम नाही. येशूवर प्रेम म्हणजे नुसतं ह्या साक्रामेंतातल्या पवित्र भाकरीवर प्रेम नाही, तर येशूवर प्रेम म्हणजे दलितातल्या दलितावर, आपल्या शेजाऱ्यावर प्रेम, माणसावर प्रेम, जो गरजवंत आहे, जसं त्या आपल्या समारितानाने केलं, ज्याचं कोणी नव्हतं, रस्त्याच्या कडेला पडला होता, त्याची सेवा केली. तशी सेवा करणं म्हणजेच येशूवरचं प्रेम दाखवणं आहे. तर त्या दृष्टीने आजचं हे शुभवर्तमान आपण समजून घेऊ आणि परमेश्वराकडे प्रार्थना करू की येशू ख्रिस्ता, तू सांगितलेल्या ह्या शब्दाप्रमाणे आम्ही आमच्या स्वतःच्या स्वार्थापलीकडे जाऊन जी लोक गरजवंत आहेत त्यांच्यासाठी मदत करण्यासाठी तयार होऊ. आणि आता खरोखर ह्या पावसामुळे, अतिपावसामुळे मेनी पीपल आर इन डिफिकल्टी, मेनी पीपल हॅव गॉट डिफिकल्टीज. पंजाबमध्ये तर एवढी परिस्थिती झालेली आहे की घरं वाहून गेलेली आहेत आणि त्यांना खायला प्यायला नाही, म्हणून त्या सगळ्यांना एखाद्या आणि तिथे त्यांना खाण्यापिण्याची व्यवस्था केली जाते. लोक येऊन त्यासाठी मदत करतात, सरकारसुद्धा मदत गोळा करते. आपण हे बघितलं पाहिजे. नेहमी आपले डोळे कोण गरजवंत आहे ते बघून त्यासाठी मदत केली पाहिजे. विशेषतः ह्या पावसाळ्यात, ह्या पावसामुळे काहींच्या नोकऱ्या गेल्या आहेत, काही जर का कोणाला आपल्याला दिसली तर आपण लगेच त्यांच्यासाठी मदत करूया. बरोबर आहे की नाही? तर बोला, ओरडून बोला, प्रभू. आपण उभे राहूया आणि ह्या देवाच्या शब्दावरील आपली श्रद्धा, विश्वास आपण एकत्र व्यक्त करूया. स्वर्ग आणि पृथ्वी यांचा उत्पन्न करता सर्व समर्थ परमेश्वर पिता यावर माझा विश्वास आहे. त्याचा एकुलते एक पुत्र आमचा प्रभू येशू ख्रिस्त यावर माझा विश्वास आहे. तो पवित्र आत्म्याच्या योगाने गर्भी समवला, कुमारी मरियेपासून जन्मला, पोंते पिलाताच्या अंमलाखाली त्याने दुःख भोगले, त्याला क्रूसावर खिळण्यात आले, तो मरण पावला, त्याला पुरण्यात आले, तिसऱ्या दिवशी तो मल्यातून उठला, स्वर्गात चढला आणि सर्व समर्थ परमेश्वर पिताच्या उजवीकडे विराजमान झाला आहे. तिथून तो जिवंताने मेलेल्यांचा न्याय करण्यासाठी पुन्हा येईल. पवित्र आत्मा, पवित्र कॅथलिक ख्रिस्त सभा, संतांचा पापांची क्षमा, देहाचे पुनरुत्थान, अनंतकाळचे जीवन, ह्यावर माझा विश्वास आहे. आपण प्रार्थना करूया. प्रार्थना मी एक करीन, त्यानंतर तुम्ही सगळ्यांनी उत्तर द्यायचं. परमेश्वरा आमची प्रार्थना ऐक म्हणा. त्याच्यानंतर तुम्हीसुद्धा एक किंवा दोन ओळीमध्ये काहीतरी मागायचं. विशेषतः हल्ली जी परिस्थिती आपली आहे देशामध्ये, पावसामुळे, दुसऱ्या अडचणीमुळे, ते सांगा. तुमचं कोणी खास गरजवंत असेल, मरण पावलं असेल, त्यांच्यासाठी सुद्धा प्रार्थना करा. आणि आपण सगळेजण उत्तरं देऊन ओरडून म्हणू. ओरडून म्हणा. तर मी पहिली प्रार्थना करतो. आज आपल्या देशामध्ये अमेरिकेने आपल्या देशावर निर्बंध नेमले आहेत की ज्यामुळे आपल्या भारतातला कपडा अमेरिकेला जाण्याचा बंद होणार आहे. आणि तो कपडा बंद झाल्यामुळे कापडाच्या ज्या गिरण्या आहेत, विशेषतः आपल्या सुरत आणि मुंबईच्या भागामध्ये जवळजवळ हजारो गिरण्या बंद होत आहेत. त्यामध्ये काम करणारे हजारो कामगार बेकार झाले आहेत, नोकरी हरवून बसलेले आहेत. त्यांना कुठेतरी चांगली नोकरी मिळावी आणि खाण्यापिण्याची त्यांची सोय व्हावी
म्हणून आपण प्रभूची प्रार्थना करूया. आणखीन कोणाला काही असं मागायचं असेल तर 1-2 ओळीमध्ये बोला. जे दीन आणि दलित आहेत, बेकार आहेत, आजारी आहेत, मृत्यूच्या दारी पडलेले आहेत, बंधनामध्ये अडकलेले आहेत, बंदिवासांतून अजून सुटले नाहीत, अशा सर्व दुःखितांसाठी येशूचे सामर्थ्य म्हणून आपण प्रार्थना करूया. हे प्रभु की प्रार्थना ऐक. प्रभु परमेश्वर, हम प्रार्थना करते हैं, बहुत सी कलीसियाओं को सताया जा रहा है गांव में प्रभु यीशु, उन फास्टरों को बंद किया जा रहा है प्रभु, बहुत सारी सिस्टरों को प्रभु बंद किया जा रहा है. पिता परमेश्वर, उनको भी प्रभु आप मुक्त करिए. ये पिता परमेश्वर, हम आपको समर्पित करते हैं, हमारे बच्चों को प्रभु, उसकी पढ़ाई, उसको फीस को प्रभु यीशु आपके हाथों में समर्पित करते हैं. मेरे पिता परमेश्वर, हमारी जो भी ज़रूरत है प्रभु आप पूरा करें. हे प्रभु, हमारी प्रार्थना ऐक. परमेश्वरा, आमची प्रार्थना ऐक. आम्हाला तुझ्या सामर्थ्य लाभू दे, ही प्रार्थना मी आमच्या प्रकृष्टाद्वारे करतो. परमेश्वरा, आमची प्रार्थना ऐक. हे प्रभू परमेश्वरा, तुम्ही वचनाद्वारे आमच्याशी बोलत आहात की आमच्या सर्व गरजा तुम्ही पूर्ण केलेल्या आहेत, दिलेल्या आहेत तुमच्या पुत्राद्वारे. तर आम्हाला प्रथम बुद्धी आम्हाला मिळू दे, आणि ती बुद्धी आम्हाला आमच्या सर्व भारतातील राजकारणाला तू दे त्यांना बुद्धी, जेणेकरून त्यांनी आमच्या सरकारवर, आमच्या जनतेवर चांगलं प्रेमाने राज्य करावं. त्यासाठी तू आमच्या सर्वाला बुद्धी या भारत देशावर दे, ही आमची प्रार्थना आहे. परमेश्वरा, आमची प्रार्थना ऐक. कुठे कुठे देशामध्ये भूकंप झालेले भूकंप झालेले आहेत, आंधी तुफानामध्ये कोणाची घरंदारं वाहून गेलेली आहेत, कोणाची मुलं बाळं त्याच्यामध्ये वाहून गेले. त्याच्या आत्म्याला शांती मिळण्यासाठी, आणि जे लोक कामावर जातात, पटरीतून जातात, त्यांचे ॲक्सिडेंट वगैरे, ॲक्सिडेंटमध्ये कोण मरण पावलेले आहेत, त्याच्या आत्म्यासाठी प्रभू येशूने शांती द्यावी म्हणून मी त्यांच्यासाठी ज्यांच्या घरात, कुटुंबात कोणीतरी सिरियसली आजारी आहे त्यांनी हात वरती करा. फक्त कोणीतरी घरामध्ये सिरियसली आजारी आहे, गंभीररित्या आजारी आहेत, त्यांनी हात वरती करा. एकच फक्त 3, फक्त 3. चांगली बातमी आहे ही. 3 म्हणजे चांगली बातमी आहे, नाही का? एनिवे, तर ह्या तिघांसाठी विशेषतः आपण परमेश्वराची प्रार्थना करूया. हे प्रभू परमेश्वरा, आमच्या तुझा पुत्र प्रभू येशू ख्रिस्त, जो आमच्यासाठी मरण पावला आणि सगळं काही आमच्यासाठी कमावलं, त्या प्रभू येशू ख्रिस्ताद्वारे आम्ही ह्या सगळ्या प्रार्थना करतो. अर्पण गीत. Blessed are you, Lord, God of all creation. Thanks to your goodness to spread, we offer fruit of the earth, work of our hands. It will become the bread of life. Blessed be God, blessed be God, blessed be God forever. Amen. Blessed be God, blessed be God, blessed be God forever. Amen. Blessed are you, Lord, God of all creation. Thanks to your goodness, this wine we offer, fruit of the vine, work of our hands. It will become a cup of joy. Blessed be God, blessed be God, blessed be God forever. Amen. Blessed be God, blessed be God,
Blessed be God forever. Amen. बंधू भगिनीनो, आपले बलिदान सर्व शक्तिमान पित्याला मान्य व्हावे म्हणून प्रार्थना करा. हे सर्व समर्थ परमेश्वर पित्या, तूच आम्हाला दिलेली ही भाकर आणि द्राक्षरस आम्ही तुला परत अर्पण करतो तुझे आभार मानण्यासाठी. अशाच प्रकारे आज विशेषतः ह्या अतिपावसामुळे ज्यांच्या घरामध्ये गरिबी आली आहे, खायला काही नाही, अशांनासुद्धा तू ही भाकर आणि द्राक्षारस दे, किंवा ते देण्याची बुद्धी कोणाला तरी सुचू दे. ही प्रार्थना आम्ही आमच्या प्रभू येशू ख्रिस्ताद्वारे करतो. आमेन. प्रभू तुम्हा बरोबर असो आणि तुमच्या अंतर्यामी. तुमचे अंतःकरण प्रभूकडे लावा. आम्ही ते लावले आहे. प्रभू आमचा परमेश्वर ह्याचे आभार मानूया. हे योग्य विलास आहे. हे सर्व समर्थ परमेश्वर पित्या, आम्ही तुझे आभार मानतो, तुझी स्तुती करतो, कारण विशेषतः आजच्या ह्या पावसाळ्यामध्ये निदान आमच्या वसईत तू फार चांगला पाऊस दिलास. अगदी रेग्युलरली पाऊस दिलेला आहेस आणि आमच्या विहिरी भरलेल्या आहेत, तलाव भरलेले आहेत, की ज्यामुळे आमच्या पुढच्या वर्षाची चिंता, पाण्याची चिंता नाहीशी झालेली आहे. त्याबद्दल आम्ही तुझे आभार मानतो, तुझी स्तुती करतो आणि सर्व दूत आणि संतांबरोबर तुझी स्तुती गात एकत्र म्हणतो. पावन पावन पावनतम हे, शक्तिशाली तू प्रभुवरा. पावन पावन पावनतम हे, शक्तिशाली तू प्रभुवरा. तुझ्या गौरवे अखंड भरली, पुनीत झाली स्वर्गधरा. जय 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 कार प्रभुचा. येशो गीत गान भांतरा. पावन पावन पावनतम हे, शक्तिशाली तू प्रभुवरा. प्रभू तू खरोखर पवित्र आहेस, सर्व पावित्र्याचा तू उगम आहेस. ही दाणे पवित्र करण्यासाठी तुझा आत्मा ह्यांच्यावर येवो. ही दाणे आमच्यासाठी आमच्या प्रभू येशू ख्रिस्ताचे शरीर व रक्त होवो. स्वेच्छेने स्वीकारलेल्या आपल्या दुःख सहनापूर्वी त्याने आपल्या हातात भाकर घेतली, तुझे आभार मानले आणि ती भाकर मोडून आपल्या शिष्यांना देत म्हटले, तुम्ही सर्वजण ही घ्या आणि खा. हे माझे शरीर आहे, हे तुमच्यासाठी अर्पिले जाईल. भोजन झाल्यानंतर त्याने द्राक्षरसाने भरलेला प्याला घेतला, पुन्हा तुझे आभार मानले आणि तो प्याला आपल्या शिष्यांना देत म्हटले, तुम्ही सर्वजण हा घ्या आणि ह्यामधून प्या, कारण हा माझ्या ख्रिस्त रक्ताचा प्याला आहे. नव्या व शाश्वत कराराचे हे रक्त आहे, हे तुमच्या व साऱ्या मानवांच्या पापक्षमेसाठी सांडण्यात येईल. हे माझ्या आठवणीसाठी करीत जा. विश्वासाच्या रहस्याचा उद्घोष. हे प्रभू, तू पुन्हा येईपर्यंत आम्ही तुझ्या मृत्यूची घोषणा करतो आणि तुझे पुनरुत्थानाची करतो. हे प्रभू, प्रभू येशू ख्रिस्ताचं मरण आणि संजीवन आज आम्ही इथे साजरं करत आहोत. हे करत असताना आम्ही आठवण करतो
सर्वप्रथम सर्व संत देवदूत जे स्वर्गामध्ये तुझी स्तुती गातात आणि आम्हा पृथ्वीवरच्या माणसांना मदत करतात, त्यांचेही आम्ही स्मरण करतो. इतकंच नव्हे तर विशेषतः आमचे जे प्रिय संत आहेत, जे संत आम्हाला आदर्श आहेत, आम्हाला चांगला कित्ता दाखवतात, आमच्यासाठी प्रार्थना करतात, त्यांचं आम्ही स्मरण करतो. त्याचबरोबर जे जिवंत आहेत आमच्याबरोबर, आमचे बंधू, आमचे शेजारी, आमचे नातेवाईक, विशेषतः जे आमच्यामध्ये गरजवंत आहेत, त्यांची खास आम्ही आठवण करतो. आणि शेवटी आमच्यामधून जे निघून गेलेले आहेत, मरण पावलेले आहेत, जे शुद्धीस्थानामध्ये आहेत, त्यांचं देखील आम्ही स्मरण करतो. विशेषतः आमच्या घरात, कुटुंबात जे मरण पावलेले आहेत, ज्यांची आम्हाला नेहमी आठवण येते, त्यांचं आम्ही स्मरण करतो. त्या सर्वांना तुझा प्रकाश दाखव आणि तुझ्या स्वर्गात त्यांना प्रवेश दे. ही सगळी प्रार्थना आम्ही आमच्या प्रभू येशू ख्रिस्ताद्वारे करतो. ख्रिस्ताद्वारे, ख्रिस्तासह, ख्रिस्ताठायी, पवित्र आत्म्याच्या ऐक्यात, हे सर्व समर्थ पित्या, नम्र तुझ्या पायी, तुझा गौरव आणि सदा सर्वदा होवो, आता आणि सदा सर्वदा. आमेन. प्रभू परमेश्वर आपला पिता आहे, तोच आपल्याला रोजची भाकर देतो. आपण सगळ्या लोकांची, सगळ्या जगातल्या लोकांची आठवण करून सगळ्यांच्या वतीने आपली रोजची भाकर आणि आपल्या सगळ्या गरजासाठी परमेश्वर पित्याकडे एकत्र ओरडून प्रार्थना करूया. आमच्या स्वर्गातील बापा, तुझे नाव पवित्र मानले जाओ, तुझे राज्य येऊ, जसे स्वर्गात तसे पृथ्वीवरही तुझ्या इच्छेप्रमाणे हो. आमची दररोजची भाकर आज आम्हाला दे, आणि जसं आम्ही आमच्या अपराधकारांना क्षमा करीतो, तसेच तू आमच्या अपराधांची क्षमा कर, आणि आम्हाला मोहप्रसंगी पडू देऊ नकोस, पण वाईटापासून आम्हाला सोड. प्रभू, सर्व वाईटांपासून आमचा बचाव कर. या जीवनात तू आम्हाला शांती दे. आमच्या तारणाऱ्या येशू ख्रिस्ताच्या पुन्हा येण्याची व शाश्वत जीवनाची आशेने वाट पाहत असता आम्ही तुझ्या दयेच्या सहाय्याने पापांपासून दूर राहावू व सर्व संकटांपासून सुरक्षित असू. प्रभू येशू ख्रिस्ता, तू आपल्या प्रेषितास म्हणालास, मी माझी शांती तुम्हास देतो, मी माझी शांती तुमच्यासाठी राखून ठेवतो. आमच्या पापांकडे पाहू नकोस, तर तुझ्या ख्रिस्त सभेच्या श्रद्धेकडे पहा. तिला तू आपल्या इच्छेनुसार शांती व ऐक्य देण्याची कृपा कर. तू नित्यजीवी असून सदा सर्वदा राज्य करतोस. प्रभूची शांती तुम्हाबरोबर सदा असो. आपण एकमेकांना शांती वंदन करूया. प्रभूची शांती. जगाची पापे दूर करणाऱ्या परमेश्वराच्या कोकरा, जगाची पापे दूर करणाऱ्या परमेश्वराच्या कोकरा. पहा, हे देवाचे कोकरू, जगाची पापे दूर करणारे हे देवाचे कोकरू पहा. ह्या कोकराच्या भोजनास निमंत्रित झालेले आपण सर्व धन्य. अनाउंसमेंट है, जो भाई बहन जिन्होंने बपतिस्मा लिया है वो क्रिस्त शरीर स्वीकारने आ सकते हैं. हम दूसरे अन्य धन्य भाई बहनों का स्वागत करते हैं. आपको बाद में प्रसाद दिया जाएगा. धन्यवाद.
जो भाई बहन जिन्होंने बपतिस्मा लिया है वही आगे ये क्रिस्त शरीर लेने, और जिन्होंने हम बाकी अन्य धर्मियों का स्वागत करते, आप प्रसाद लेने बाद में आपको प्रसाद दिया जाएगा। यीशु मसीह तेरे जैसा है कोई नहीं, तेरे चरणों में झुके आसमां और महिमा गाई ज़मीन। यीशु मसीह तेरे जैसा है कोई नहीं, तेरे चरणों में झुके आसमां और महिमा गाए ज़मीन। हम गाए हो साना, तू राजाओं का है राजा, तेरी महिमा होवे सदा। तू है प्रभु हमारा पिता, हम गाए हो साना, तू राजाओं का है राजा, तेरी महिमा होवे सदा। तू है प्रभु हमारा पिता, प्यारे पिता, तूने हमसे कितना प्यार किया, हमें पापों से छुड़ाने को अपने बेटे को कुर्बान किया। प्यारे पिता, तूने हमसे कितना प्यार किया, हमें पापों से छुड़ाने को अपने बेटे को कुर्बान किया। हम गाए हो साना, तो राजाओं का है राजा, तेरी महिमा होवे सदा। तू है प्रभु हमारा पिता, हम गाए हो साना, तू राजाओं का है राजा, तेरी महिमा होवे सदा। तू है प्रभु हमारा पिता। क्या दे सकता हूँ, क्या ला सकता हूँ, कहता तुझे बस शुक्रिया। क्या दे सकता हूँ, क्या ला सकता हूँ, कहता तुझे बस शुक्रिया।
तुझ में ही मेरी सुबह, तुझ में ही हर शाम, तुझसे ही करता शुरू हर कोई काम। तुझ में ही मेरी सुबह, तुझ में ही हर शाम, तुझसे ही करता शुरू हर कोई काम। शुक्रिया करता हूँ मैं लेके तेरा नाम, आदर और धन्यवाद आज तेरे नाम। शुक्रिया 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 यीशु तेरा, शुक्रिया 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 यीशु तेरा। हम अपनी आंखें बंद करके प्रभु को, हमारे जीवन में प्रभु है, उससे हम बात करेंगे। प्रभु हमसे बात कर रहे, हम उसकी आवाज़ को सुनेंगे, प्रभु के शब्द को सुनेंगे। अपनी आंखें बंद रखिए। आपण प्रार्थना करूया। प्रभू परमेश्वर पित्या, तुझा पुत्र येशू ख्रिस्त तू आम्हामध्ये पाठवलास, त्याने आम्हाला त्याचे भाऊ आणि बहिणी बनवलं आणि आम्हाला त्याचं स्वतःचं शरीर आणि रक्त शारीरिक आणि आत्मिक पोषणासाठी दिलं। ते पोषण आम्ही घेतलं आहे, त्याद्वारे तू आमच्यामध्ये वस्ती कर, आम्हाला शक्ती दे आणि विशेषतः तुझं सामर्थ्य जगामध्ये समाजात आणण्यासाठी, पावसासारखी जी संकटं आहेत त्या संकटावर मात करण्यासाठी, गरिबीवर मात करण्यासाठी तू आम्हाला सहाय्य कर, शांती दे। ही प्रार्थना आम्ही आमच्या प्रभू येशू ख्रिस्ताद्वारे करतो। प्रभू तुम्हाबरोबर असो आणि तुमच्या अंतर्यामी। सर्वशक्तिमान परमेश्वर पिता, पुत्र आणि पवित्र आत्मा तुम्हावर आशीर्वाद देवो। आमेन। जा तुम्हास ख्रिस्ताच्या शांतीने पाठविण्यात येत आहे। देवाचे आभार मानूया। सेनाओं का यहोवा हमारी संग संग है, याकूब का परमेश्वर हमारा ऊंचा गढ़ है। सेनाओं का यहोवा हमारी संग संग है, याकूब का परमेश्वर हमारा ऊंचा गढ़ है। जिसने आकाश बनाया, जिसने पृथ्वी बनाई, जिसने आकाश बनाया, जिसने पृथ्वी बनाई, जो सर्वशक्तिमान प्रभु है, वो यहोवा हमारे संग संग है। जो सर्वशक्तिमान प्रभु है, वो यहोवा हमारे संग संग है। सेनाओं का यहोवा हमारे संग संग है।